विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण कथा एक साहित्य प्रकार यामधला कथा दुसरी गडी याचा थोडा भाग आपण अभ्यासलेला आहे। ज्या कथेमध्ये प्रमुख पात्राच्या रूपामध्ये असणारे बापू गुरुजी की जे तालुक्याला जाऊन शिकले, मात्र त्यांना गावाकडची ओढ लागली। शिक्षण पूर्ण झालं तरी देखील ते गावाकडे आले आणि गावाच्या विकासासाठी खूप काही प्रयत्न त्यांनी केले। आणि ज्यावेळी गावाला एक साजरं गाव म्हणून पुरस्कार मिळाला आणि त्याच पुरस्कारामध्ये गावकऱ्यांनी ठरवलं की बाबा रे, आपण आता या बापू गुरुजींचा देखील सत्कार करायचा। आणि त्यावेळी मग बसता क्षणी त्यांना पाठीमागच्या सगळ्या आठवणी आठवू लागल्या। गावामध्ये शाळा नव्हती आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी शिक्षण पूर्ण करून गावात आल्यानंतर शाळा काढली आणि शाळा काढल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी काम करू लागले। खूप कष्ट केलं। शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी सतत प्रयत्न देखील केलेले आहे। त्यामुळं त्या गावाचा नावलौकिक वाढला। शाळेतले शिक्षक खूप कष्ट करत होते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत होता आणि याबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांची शाळा नावलौकिकाला पात्र झाली। हे सर्व काही करत असताना शासनानं त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पाहिलं आणि त्यांना एक आदर्श शिक्षक पुरस्कार दिला। त्यावेळी त्यांना काही रक्कम आणि मानपत्र जे मिळालं त्याचा विचार त्यांनी काय केला बघा, की मला जे रक्कम मिळालेली आहे त्या रकमेचा उपयोग मी स्वतःसाठी न करता काय करायला पाहिजे, गावाच्या विकासासाठी करायला पाहिजे। म्हणून आजूबाजूच्या खेड्यापाड्यातनं काही मुलं येत होती आणि अशा मुलांसाठी म्हणून त्यांनी काय केलं की तिथं एक बोर्डिंग काढलं। त्याबरोबरच गावामध्ये वाचनालयही सुरू केलं आणि अशा पद्धतीनं शासनानं त्यांना जी पुरस्कार राशी दिलेली होती त्या पुरस्कार राशीचा उपयोग ते करू लागले। हे सर्व करता करताच आता आपणही परवा बघितलंच की रणजित डिसले सर यांना जागतिक पुरस्कार मिळालेला आहे, जागतिक लेवलचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। आणि मग त्यांनी जे काही कार्य केलं त्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत की आपल्या सगळ्यांच्या पुस्तकामध्ये जे QR कोड आहे त्या QR कोडचे निर्माते म्हणून या रणजित डिसले सरांना ओळखलं जातं। त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शाळेमध्ये खूप काही उपक्रम देखील त्यांनी केले आणि आज देखील अतिशय चांगल्या नवनवे उपक्रम त्यांच्या मनामध्ये आहेत। त्या काळामध्ये देखील भले कमी पुरस्कार राशी त्यांना मिळाली होती, पण त्याचा नेमका चांगला उपयोग गावाच्या विकासासाठी त्यांनी केला। आणि मग बसल्या बसल्या त्यांना आठवलं की आपण जे बोर्डिंग सुरू केलेलं होतं त्या बोर्डिंगमध्ये असणारे संपती नावाचा मुलगा ज्याला वडील नसल्यामुळं अनाथ होता आणि अशा या अनाथ मुलाला त्यांनी मायेची पाखर घातलेली होती। आणि काय झालं पहा, त्यावेळी की गावामध्ये डॉक्टर नसल्यामुळं त्या मुलाला त्यांना वाचवता आलं नाही, कारण पटकीचा रोग त्यावेळी आला आणि त्याच्यामध्ये तो संपती गेला बघा। आणि त्याच रोजी हा संपत्या उभ्या पटकीनं गेला होता। गावात डॉक्टर नव्हताच, मग दवापाणी कुठून आलं बघा। दवापाणी म्हणजेच काय, औषध पाणी। गावात डॉक्टर नसल्यामुळे कुठून औषध पाणी येणार। आणि मग अशा प्रकारे संपत्या, तुले मी दवापाणी नाही देऊ शकलो रे असं म्हणत येता बरोबर गुरुजी धाय धाय लढले होते। आता बघा या ठिकाणी लढले याचाच अर्थ काय आहे, रडले। का तर या ठिकाणी धाय मोकळून रडले होते, खूप मनापासून अगदी त्यांनी संपत्तीवरती जीव लावलेला होता आणि औषध पाण्याविना इथं हा संपत्ती गेला याचं खूप वाईट वाटलं। त्या वक्तीच त्याईनं या गावात दवाखाना झालाच पाहिजे याची खून गाठ बांधलेली होती बघा। खून गाठ याचा अर्थ काय आहे, मनाशी पक्का निश्चय केलेला होता। काय निश्चय केला की आता या गावामध्ये मी एकतरी दवाखाना उघडायला प्रयत्न करेन। आणि आजही संपत्याच्या आठवणीनं त्याच्या मनात गलबलून आलं होतं। डोळ्याच्या कराळीवर पाण्याची धुवारी पसरली होती। संपत्यानंच पहिलम सुट्ट्या त्याईले नाराज केलं होतं बघा। आता या ठिकाणी पहिलम सुट्ट्या, पहिलम सुट्ट्या याचा अर्थ पहिल्याच फटक्यात म्हणूया किंवा पहिल्याच खेपेत म्हणूया आपण, कारण बोर्डिंग काढलं आणि त्या बोर्डिंगमध्ये हा संपत्ती आलेला होता आणि मग अशा या पटकीच्या रोगानं तो गेला देखील। नाराज केलं होतं, निराश केलं होतं, कारण एखादं काम चांगलं करत असताना अचानक एखादा असा प्रसंग ओढवला तर माणूस निराश होत असतो आणि पहिलम सुट्ट्या पहिल्याच खेपेत त्यांना निराश केलं होतं।
पण तरीही ते हिंमत बांधून उठले होते बघा. तरी पण काय होतं की त्यांनी मनामध्ये एक जे ठाणलं होतं की मी हे करणार आहे, मी हे करू शकतोय आणि मी गावाच्या विकासासाठी हे सर्व करेन, हा जो एक विश्वास होता तो विश्वास तिथं दाखवला. वान नदीलाही पूर आलता, पार गडी लोक तो टेकला होता, पण तरीही गडी तग धरून होती आणि वान नदीच मग माग फिरली होती. बघा काय सांगायचं या ठिकाणी, गावा शेजारून वाहणाऱ्या नदीला देखील पूर आला होता, अगदी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या गडीपर्यंत देखील आला होता. आणि मग असं करता करता काय झालं होतं की या ठिकाणी तो जो आलेला पूर होता तो पूर आपोआपच माग फिरला होता, गडी तग धरून उभी होती. म्हणजेच काय या ठिकाणी आपण अर्थ घ्यायचा, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, बऱ्याच वेळेला आपण एखादं काम चांगलं करायला जात असताना अनेक अडचणी येत असतात, काही चांगले वाईट प्रसंग अनुभवाला येत असतात, काही व्यक्ती आपल्याला अशा काही भेटत असतात की आपण जे काम करतोय ते काम पूर्ण होऊ नये यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. आणि मग अशा लोकांना उचापती लोक पण म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, प्रतिकूल परिस्थितीत देखील निराश न होता, हतबल न होता आपण सुरू केलेलं जे कार्य आहे ते पूर्णत्वाला नेणं. आणि अशा पद्धतीनं थोडा वेळ निराश झाले होते बापू गुरुजी देखील. आता आपण एवढं सगळं करायला लागलेलं आहे, बोर्डिंग काढलं आणि त्या बोर्डिंगमध्ये पहिलम सुट्ट्याच म्हणजे काय, पहिल्यांदाच असा काही अनुभव आला की त्यामध्ये पटकीच्या रोगानं संपत्ती गेला, गावात डॉक्टर नव्हता, पण निराश व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलं की आपण इथून पुढं कार्य करत राहायचं. आता त्यांनी पुढे गावाच्या विकासासाठी जे काही त्यांच्या हातनं होता येईल, जे काही त्यांना करावं लागेल ते सगळं करण्याचा प्रयत्न ते करत होते. गावात पोस्ट आणण्यासाठी त्यानं कितीतरी कोशिश केली होती. बघा या ठिकाणी काय केलेली होती, कितीतरी कोशिश म्हटलेलं आहे. कोशिश म्हणजेच काय, प्रयत्न. आता गावामध्ये पोस्ट नव्हतं, मग त्यांना वाटलं की चला गावाच्या विकासासाठी ते गरजेचं आहे आणि पोस्ट आणण्यासाठी खूप प्रयत्न त्यांनी केले. उन्हाळ्याला तापलेल फुफट्यातून पायीच तालुक्याले कितीतरी चक्रा मारल्या होत्या. त्याच्या इथे बैलजोडीही नव्हती आणि कोणाले मागाची त्याची दानतही नव्हती. त्यानं मग पायी जाणं भाग होतं आणि शाईच्यानं उन्हाळ्याशिवी तर रिकामपणही नव्हतं. पण त्याच्या चक्रा कारणी लागल्या होत्या, गावाले पोस्ट भेटलं होतं. बघा या वैदर्भी भाषेमध्ये आपल्याला काय सांगितलं की शाळा आणि शाळेमध्ये ते शिक्षक असल्यामुळं सुट्टी जास्त वेळ भेटणार ती फक्त उन्हाळी सुट्टी. आणि मग ते काय करायचे, त्या उन्हाळ्याच्या फुपाट्यातनं तालुक्याला चक्रा माराव्या लागायच्या. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, एखादं काम मंजूर करून घेण्यासाठी शासन दरबारी किती फेऱ्या आपल्याला माराव्या लागत असतात. तसंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि दुसरं म्हणजे काय म्हटलं बघा की त्यांच्याकडं बैलजोडी नव्हती. म्हणजेच काही वाहतुकीची साधनं तर नव्हतीच, पण बैलगाडी असेल तर त्या काळचा प्रवास बैलगाडीनं केला जाऊ शकत होता. पण काय झालं की त्यांच्याकडं बैलगाडीही नव्हती आणि त्याचबरोबर ते कोणाच्याकडं मागतही नव्हते. आणि त्या उन्हाळ्याच्या फुपाट्यातून ते खूप चक्रा मारल्या आणि मग शेवटी काय झालं की त्यांचं चक्रा मारणं हे अगदी सार्थकी लागलं म्हणूया. त्यांच्या गावासाठी पोस्ट मंजूर झालं, कारण उन्हाळ्याशिवाय त्यांना शाळेमध्ये कधीच सुट्टी मिळत नव्हती आणि जास्तीत जास्त फेऱ्या त्यांनी या ठिकाणी मारायला सुरुवात केली. आणि त्याच्या चक्रा कारणी लागल्या होत्या. कारणी म्हणजेच काय, ते ज्या कामासाठी जात होते ते काम आता पूर्ण झालेलं होतं, त्यांच्या गावाला पोस्ट मंजूर झालेलं होतं बघा. आणि लोकाईले ते खरं वाटत होतं, कारण का आज लोक त्या गावात लेकराची गळी आणि मरणाची चिठ्ठीच फक्त येत होती. बघा आज तागाय त्या गावामध्ये काय होतं की 2च चिठ्ठ्या गावामध्ये यायच्या. गावामध्ये पोस्ट नव्हतं. कुठं एखाद्या लहान बालकाचा जन्म झाला असेल म्हणजे जन्माची बातमी आणि मरणाची चिठ्ठीच फक्त त्या काळामध्ये येत होती. बाकी कुणीही एकमेकाची विचारपूस करायला पत्रव्यवहार करतच नव्हतं. आणि मग लोकांना पण बरं वाटलं की चला आपल्या गावामध्ये पोस्ट आलं, आपल्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट या ठिकाणी घडली. आणि म्हणून गावात पोस्ट येऊन बी कितीक दिवस कोणीच पत्र नेत नव्हतं आणि खपच नाही, म्हणून वरून या गावाले पोस्टाची जरूर नाही असं म्हणलं जात होतं. बघा या ठिकाणी कितीक दिवस झालं. आता बघा या ठिकाणी कुणीच पत्र नेत नव्हतं, याचा अर्थ काय, पत्र. आता आपण पाहतो की त्या काळामध्ये पत्रव्यवहार करायचीच गोष्ट होती किंवा पत्रव्यवहार करण्यासाठी की आता ह्या ठिकाणी म्हटलं काय की जन्माची बातमी आणि मरणाची बातमी सोडली तर दुसरा कुठलाच पत्रव्यवहार होत नव्हता. आणि मग कशाला लोकांनाही काही त्याची गरज वाटत नव्हती आणि गावामध्ये कोणीच त्या पोस्टामध्ये जात नव्हतं. आणि त्यावेळी वाटू लागलं मग शासनाला की बाबा रे, या गावामध्ये काही या पोस्टाची गरज नाही आहे. जर पत्रव्यवहार नसेलच तर काय होणार आहे, पोस्ट या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. आणि म्हणून
काहीच कामाचं नाही, म्हणजेच काय, काहीच उपयोग नाही, या गावातल्या लोकांना गरजही वाटत नाही. आणि मग आपण कशाला या ठिकाणी पोस्ट चालू ठेवावं असं वाटलं. आणि मग पहा काय झालं की गुरुजीले मातर ह्या गोष्टीचं दुःख होत होतं. बघा या ठिकाणी गोष्टीचं म्हटलेलं आहे, म्हणजेच काय, गोष्टीचं दुःख होत होतं. बघा जे पोस्ट चालू करण्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप केला, भर उन्हामध्ये पायी चालत फुपाट्यातनं शहराच्या एवढ्या फेऱ्या मारल्या, आणि गावात जेव्हा ते मंजूर करून आणलं तेव्हा मात्र या गावकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आणि मग ते पोस्ट बंद होण्याच्या मार्गावर आलं. आणि मग मात्र त्याच्या भल्या मोठ्या कपायावर दुखाच्या रेषा उमटत होत्या. मायच्या वाणी त्याचा जीव अंदरल्या अंदर लोळे तोळत होता. त्याईले वाटे, चाल वैरे पोरा आणि वैरे ढोरा, अशीच या लोकाईची गत आहे. आपलं भलं कायच्यात आहे, हेही या लोकाईले काऊन कसत नाही. बघा काऊन कसत नसीन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे बघा, की या ठिकाणी एवढं सगळं कष्ट करून त्यांनी पोस्ट आणलं आणि मग त्यांना काहीच काय वाटत नाही. बघा बरं याचं, त्यांचा मात्र जीव अंदरल्या अंदर दुखत होता, म्हणजेच लोळे तोडत होता, गळे तोडत होता. बघा खूप कष्ट त्यांना होत होतं, दुःख होत होतं. मी जे काम सुरू करण्यासाठी एवढे प्रयत्न केले, एवढं कष्ट केलं, आणि चांगल्या या कामाला गावातल्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. आणि मग लोकांची गत आहे, आपलं भलं कायच्यात आहे. बघा या ठिकाणी कायच्यात म्हणजेच कशात आहे हेच त्यांना कळत नव्हतं त्या लोकांना. आणि म्हणून चाल वैरे पोरा आणि वैरे ढोरा होता. बघा जसं की एखाद्या जनावराला आपलं भलं कशात आहे कळत नाही, तशी या लोकांची गत झाल्यासारखं वाटते. एवढं सगळं चांगलं करायला मी गेलो, एवढं सगळं चांगलं करतोय, पण या लोकांना आपलं भलं कशात आहे, माझं चांगलं कशात आहे हेच कळत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी लोकाईले काऊन कळत नसीन. बघा कसं काय कळत नाही बरं, असा प्रश्न या ठिकाणी बापू गुरुजींना पडतो. आता मात्र कधी कधी त्याईले इरल्यावानीच वाटत राहील. इरल्यासारखं. बघा या ठिकाणी इरणे म्हणजेच निराश होणे. खूप वाईट वाटायचं की बाबा या लोकांना कसं काय कळत नाही बरं, आपलं चांगलं कशात आहे, भलं कशात आहे, कसं काय कळत नाही. यामुळं थोडंसं दुःख पण त्यांना व्हायचं. आता मात्र खूप त्यांना इरल्यासारखं वाटायचं. अंगणात उभं राहून ते गडीच्या इकडे पायत, पायत म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी, पाहत. एवढी भक्कम घडी, पण उन्हाळ्या पावसाळ्यापुळे तीनही आता हात टेकले होते. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, गढी एक भक्कम म्हणून प्रतीक, एक आधारस्तंभ म्हणून प्रतीक बघितलेलं आहे. पण काय झालेलं आहे पहा, की या उन्हाळ्या पावसाळ्यापुळे तीनही म्हणजे तिनं देखील काय केलं होतं बघा. हा जे उन्हाळे पावसाळे येतात, म्हणजेच आपण या ठिकाणी काय प्रतीक घ्यायचं आहे की काही प्रतिकूल परिस्थिती, कधी कधी अनुकूल परिस्थिती, कधी कधी चांगल्या गोष्टी, कधी कधी वाईट गोष्टी, आणि यापुढं तीनही आता काय झालेलं होतं, हात टेकले होते. म्हणजे थोडंसं ते हतबल झाल्यासारखं वाटत होती. कितीही केलं तर एकटा माणूस काही करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीनं पण त्यांना प्रतिसाद देणं तितकंच गरजेचं असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी तीनही हात टेकले होते. नाही नाही म्हटलं तरी आता ती काठाकाठानं खचत चालली होती. आणि गाववाले इले तर तेच पाहिजे होतं. बघा गडी काय म्हटलेलं आहे, काठाकाठानं खचत चालली होती. काही असे काही प्रसंग छोटे मोठे घडत होते की त्या घडलेल्या प्रसंगातनं सावरणं थोडंसं कठीण होत होतं. आणि मग थोडंसं खचल्यासारखं ती वाटत होती. कारण गडी खाचली की त्याले पांडी माती भेटत होती. बापू गुरुजीले आजकाल उदास वाटत होतं, त्याचं चित्त कशातच लागत नव्हतं. बघा काय झालं, काही लोकांचा विचार काय, खचली तर खचू दे गडी ना, काय होईल. त्याच्या आजूबाजूची उकरून पांढरी माती नेणारी पण लोक बरीच होती. म्हणजे नुकसानीमध्ये स्वतःचा स्वार्थ आणि फायदा शोधणारी लोक पण आजकाल समाजामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. आणि म्हणून म्हणतात ते खचली तर खचू दे, काय फरक पडतोय, आपला फायदा, आपण त्यातून जे काही नुकसान होते, जे काही वाईट घडतंय त्यातनं स्वार्थ साधणारी लोक पण काही समाजामध्ये असतात. मग स्वार्थी विचार, गडी खचली तर खचू दे, मला तर पांढरी माती भेटेल या ठिकाणी. आणि मग हे सगळं पाहून बापू गुरुजी थोडंसं उदास वाटत होतं, त्यांना वाईट वाटत होतं की समाजामध्ये आपण समाजासाठी एवढं सगळं काही चांगलं करतोय आपण, पण इथं प्रतिसादच मिळत नाही. समोरनं प्रतिसाद आला नाही तर थोडंसं उदास निराश वाटत असतं. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळं बापू गुरुजींचं चित्त मात्र कशातच लागत नव्हतं. त्याची पहिलेची उमेद जशी कणाकणानं खचत होती, पण ते तिले सावरत होते. गावाबद्दलची कळकळ त्याला सतावत होती. वान नदीले आता गावाजवळच डोह पडला होता.
आणि तिच्या कराळीवरल्या वडाच्या पारंब्या आता भुईत धसत होत्या. बघा, लहानपणी बापू गुरुजी लहान होते तेव्हा वडाचं झाड डोसक्या एवढं होतं. नंतर ज्यावेळी गावामध्ये विकासाची कामं करू लागले तेव्हा मात्र ते झाड मोठं झालं आणि आता ते झाड इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्या असणाऱ्या पारंब्या पुन्हा जमिनीत धसत आहेत, म्हणजे जमिनीमध्ये घुसत आहेत. आणि इथं आता गावाबद्दलची कळकळ होती, कारण उभा जलम ज्यांनी गावासाठी घालवायचा विचार केलेला होता, स्वतःचा स्वार्थी विचार नव्हता. शिक्षण घेतल्यानंतर ते शहरामध्ये स्थायिक होऊ शकले असते, कारण त्यांचे इतर वर्गमित्र त्यांना हसले देखील त्यावेळी. गावात काय करणार आहेस तू, करशील पण गाववाले तर या ठिकाणी तुला मदत करायला पाहिजेत. पण नेमकं हळूहळू तसंच घडत होतं आणि त्यांना वाटू लागलं की खूप गावाबद्दलची माझी कळकळ होती ती आता सतावत होती. आता वान नदीला सुद्धा गावाजवळच एक खड्डा पडल्यासारखं डोह पडला होता आणि तिच्या कराळीवरल्या वडाच्या ज्या काही फांद्या आहेत, पारंब्या आहेत, त्या पुन्हा जमिनीत धसत होत्या, म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी मोठं होण्याचं कार्य होत होतं. आता मोकाट ढोराईले आता नदी कराळी सावळी झाली होती. बघा, या ठिकाणी सावळी म्हणजेच काय, या ठिकाणी सावली झालेली आहे. या वडाचं झाड आता इतकं विशाल झालेलं आहे, जी काही जनावरं असतील ती त्या झाडाखाली सावलीसाठी जाऊन बसू लागलेले. आणि आधीमधी गावातले रिकामे पोट्टेही खेळाले आले म्हणजे त्या वडाखाली बसत होते, त्याईच्या पारंब्याईले लमकत होते. बघा, जी काही मुलं येत होती ती या ठिकाणी काय करत होती, लमकत होती, म्हणजेच त्या वडाच्या झाडाच्या पारंब्यांशी खेळता खेळता लोंबकळत होती. इतकं मोठं झाड ते आता बनलेलं होतं. एक विशाल झाडाच्या रूपामध्ये त्यांनी स्वतः या ठिकाणी बनलेलं होतं ते झाड. आणि मग वडाखाली बसत होते आणि मग तिथं जी मुलं आहेत ती खेळत आनंद घेत होती, म्हणजे सर्वांना सावली देणारं, मुलांना खेळण्यासाठी असं हे मोठं झाड त्यानं बनलेलं होतं. आता इथपर्यंत आपण बघितलं की पोस्ट आणलं, त्याचाही उपयोग गावकऱ्यांनी करून घेतला नाही, ते पोस्ट परत गेलं. इथं मात्र आता हे सगळं झाड मोठं बनलेलं आहे. त्याबरोबरच इथं काय झालेलं आहे, त्या गावाच्या नदीजवळच एक डोह सुद्धा पडलेला आहे, एक खड्डा सुद्धा पडलेला आहे. म्हणजे थोडंसं प्रगतीच्या दिशेनं चाललेली वाटचाल आता हळूहळू खुंटते की काय असं वाटू लागलेलं आहे. आणि बापू गुरुजी चिंतेमध्ये आहेत की आता काय करायचं. त्यांच्या मनात खूप काही कल्पना होत्या, खूप काही विचार होते की बाबा रे, आपण आता या ठिकाणी काय करायचं आहे, या गावाचा विकास करायचा आहे. आता असं करता करता बोर्डिंगातल्या पोराईचे गुरुजी भल्लेच लाडाचे होते. बघा, आता या ठिकाणी बोर्डिंगमध्ये जी काही मुलं होती त्यांचे खूप लाडाचे, म्हणजेच आपण बघितले ळचा उच्चार काय होतो, ड, आणि लाडाचे होते. त्याच्या शब्दाले सर्वच मान देत होते, त्याच्या मताप्रमाणे वागासाठी सर्वच धडपडत होते. गुरुजी त्याले जीव लावत होते. त्यानं तर रोज रात्री गुरुजी त्याले कंदिलाच्या उजिळात घेऊन बसत होते. झाकुल्यात आखीन काळजीनं उठत होते. अशातच गुरुजीचं पोरग बिमार पडलं, पण गुरुजीले त्याच्या परस बोर्डिंगातल्या पोरायची जादा काळजी, ते आपले बोर्डिंगातच झपत होते. बघा, आता बोर्डिंगातल्या मुलांच्या विषयी सांगत असताना जेव्हा संपत गेला त्यावेळी खूप खचले, कारण बिना बापाचं पोर म्हणून खूप जीव देखील बापू गुरुजींनी त्यांना लावलेला होता. तसं नव्हे, पण त्या बोर्डिंगामध्ये असणाऱ्या सर्वच मुलांच्यावरती खूप प्रेमाची मायेची पाखर घालणारे हे बापू गुरुजी खूपच लाडाचे होते. बापू गुरुजी जे काही सांगतील ते पूर्णत्वाला नेण्यासाठी ती सगळी मुलं धडपडत देखील होती. बापू गुरुजींच्या मताप्रमाणेच सर्वच जण या ठिकाणी वागत होते. आणि मग खूप काळजी पण होती. बापू गुरुजी बोर्डिंगातच झोपायचे, कधी कधी तर कंदिलाच्या उजेडात ते घेऊन त्या सगळ्यांना बसायचे, काही नवनवी गोष्टी सांगायच्या, नवनव्या कल्पना त्यांना मांडत होते. आणि अशातच एक दिवस गुरुजींचं पोरग म्हणजेच मुलगा आजारी पडला आणि मग त्यावेळी त्या मुलापेक्षा जास्त काळजी या बोर्डिंगातल्या मुलांचीच त्यांना होती. हे कसं सांगितलं पहा इथं, त्याच्या परस बोर्डिंगातल्या पोरायची जादा काळजी, ते आपल्या बोर्डिंगातच झपत होते. या ठिकाणी झपत याचा अर्थ काय करायचा आहे, झोपत होते. ते घरामध्ये निवांत झोपत नव्हते, तर त्या बोर्डिंगातल्या मुलांची काळजी घेऊन तिथंच झोपत होते. एक दिवस या ठिकाणी आखीन लक्ष्मी तापली, अहो तुम्हाला पोरायची काही काळजी आहे का नाही, रोज त्याले इस्त्यावानी ताप राहते आणि तसंच असेल तर आम्हाला घरवाईले मारून टाका आणि मग बसा शाहीतच जाऊन. बघा, या ठिकाणी लक्ष्मी कोण आहे, त्यांची पत्नी आहे. आणि ती इतकी तापली, तिलाही राग आला.
राग अनावर झाला होता. नेहमीच आपण यापूर्वीही बघितलेलं आहे, जेवणासाठी सुद्धा बापू गुरुजी शाळा सोडून घरी जात नव्हते. अशा वेळी लक्ष्मी काय करायची, त्यांची शिदोरी तिथंच, जेवणाचा डबा शाळेतच पाठवून द्यायची आणि मगच आपण जेवायला बसायची. तसं आता तर मुलगा अतिशय आजारी आहे, खूप त्याला तापही आहे आणि मग या पोराची काळजी आहे की नाही, कारण इस्त्यावानी म्हणजेच या ठिकाणी खूप ताप त्याला येतो आहे. मग तुम्ही या ठिकाणी घरवायलेले म्हणजेच काय, घरातल्या लोकांना आधी मारून टाका आणि मग बसा जाऊन शाळेतच. कधी कधी रागाच्या भरात माणूस काय बोलतोय ते कळत नाही. लक्ष्मीला सुद्धा मुलगा आजारी असल्यामुळे थोडंसं दुःखी होती, तिला भान नव्हतं आपण काय बोलतोय. आणि मग ती बापू गुरुजींना म्हणते की आम्हाला सगळ्यांना मारून टाका आणि मग जावा तुम्ही खुशाल बसा शाळेत, असं देखील त्या ठिकाणी ती म्हणते. आता पहा, या ठिकाणी असं म्हटल्यानंतर बापू गुरुजींनाही थोडंसं विचार मनामध्ये आला की बाबा रे, असं का लक्ष्मी तापली, एवढं का बोलली. त्यांच्याही लक्षात आलं की मुलगा आजारी असल्यामुळे ती इतकी चिडलेली आहे. मग मात्र गुरुजी पोराले अकोल्याले डॉक्टरच्या इकडे घेऊन गेले. लक्ष्मी एवढी तापलेली होती आणि त्यांना लक्षात आलं की आता काय आपल्या मुलग्याचा ताप कमी येत नाही आहे, म्हणून शहरामध्ये म्हणजेच अकोल्याला ते आपल्या मुलग्याला डॉक्टरकडे म्हणजेच कुणाकडे, डॉक्टरकडे घेऊन गेले. त्या दिवशी सारं बोर्डिंगच भकासलं होतं. बोर्डिंगात कोणीच जेवलं नव्हतं. रातचे पाखरं मुके होतात तसे सारे पोरं गिपचिप झाले होतं. पण आता उशीर झालता. गुरुजीच्या पोराले अकोल्याले नेल्यानं काहीच पालट पडला नाही. बघा काय झालं की त्या दिवशीचं वातावरण सांगितलं की गुरुजी जेव्हा आपल्या मुलाला घेऊन अकोल्याला गेले, पूर्ण बोर्डिंगच भकास झालं होतं. कारण एक बोर्डिंगचा आत्माच म्हणूया हे गुरुजी होते आणि गुरुजींचा मुलगा आजारी आहे म्हटल्यानंतर सर्व मुलं देखील थोडंसं या ठिकाणी दुःखी झालेले होते. रात्री जसं पक्षी मुके होतात, न बोलता गपचूप झाडावरती बसतात, तशीच काहीशी अवस्था या मुलांची देखील झालेली आहे. कारण आपल्या जवळचा माणूस गुरुजी आणि गुरुजींचा मुलगा आजारी आहे आणि या ठिकाणी त्याला आता अकोल्याला नेलेला आहे. आता उशीर झालता, खूप वेळ झालेला होता. गुरुजी अकोल्याला आपल्या मुलाला नेले, पण काहीच पालट पडला नाही. आता पालट याचा अर्थ पालट पडला नाही, याचा अर्थ काय, काहीच फरक पडला नाही त्याला. कारण खूप दिवस त्यांना ताप येत होता आणि आता मात्र त्याला अकोल्याला नेलं देखील काहीच फरक पडला नाही. आणि म्हणून ते म्हणतात, आणि पोराच्या मरणानं आणखीन एक डाव गुरुजी हादरले होते. बघा, अकोल्याला जरी दवापाणी करण्यासाठी नेलं तरी देखील त्यांच्यावरती काहीच फरक पडला नाही. मग मात्र गुरुजी आता आणखीन खचले. यापूर्वी देखील एकदा गुरुजी खचले होते. कोणाच्या मरणानं, त्यांच्या बोर्डिंगमध्ये असणारा संपती नावाचा मुलगा गेल्यामुळं खचले होते. आता तर या ठिकाणी त्यांचा मुलगा गेला आणि त्यामुळे ते आणखीनच खचले, दुःखी झाले. आणि बघा, एकमेकाईच्या गयात गये घालू घालू ते लढत होते. अवकानी पाण्यानं गढीलेही झोळलं होतं आणि चौभोवताल ते खचत चालली होती. गुरुजीचे नोकरीहून दूर होयाचे दिवस आता जोड येत होते. बघा, सगळंच काही प्रतिकूल घडत होतं. काय झालं की ओघणाऱ्या डोयाईले सावरू पाहत होते. कितीही झालं तरी पोटचं पोरगं गेलं आणि याचं दुःख खूप गुरुजींना झालेलं होतं. आणि त्यामुळं त्यांची जी बोर्डिंगातली मुलं होती आधीच गपचूप बसलेली होती. मुलगा आजारी आहे, आता काय होणार, डॉक्टरकडे नेलंय पण काहीच फरक पडला नाही आणि त्यातच तो गेला. या सगळ्याचा परिणाम त्या बोर्डिंगातल्या मुलांच्यावर पण झाला आणि मग ते लढत होते, म्हणजेच खूप रडत होते. अवकानी पाण्यानं गढीलेही झोळलं होतं. आता झोळलं याचाच अर्थ जोडलं. झोळले म्हणजेच काय, जोडले होते. आणि चहूभोवताल म्हणजे चहू बाजूने पाणी आता काय झालेलं होतं, त्या गढीला वेढलेलं होतं. आणि आता त्याबरोबरच गुरुजीचे नोकरीहून दूर होयाचे दिस आता जवळ आलेले होते. काही झालं तरी नोकरी म्हटलं की 58 वर्ष आणि 58 वर्षानंतर नोकरीवरून दूर जायची, रिटायरमेंटची वेळ आता जवळ आलेली होती. आजपर्यंत गावासाठी, गावातल्या मुलांसाठी खूप काही गुरुजींनी केलं, मात्र गुरुजींच्या वाट्याला नेहमी सतत दुःखच आलं. आणि त्यामुळं गुरुजींचे नोकरीवरून दूर जायचे दिवसही जवळ आलेले होते. आता हा जो एक भक्कमपणा होता तो कुठंतरी खचत होता का, आणि खचता खचता काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी खूप थोडंसं वाईटही वाटू लागलेलं आहे. आणि मग आता काय करायचं, चहूभोवताल आता सगळीकडं असं पाणीच पाणी आपल्याला दिसतंय. आता मात्र थोडंसं गुरुजी निराश झाले होते, खचले होते.
बोर्डिंगातले पोरं 7वी पास होऊन बोर्डिंग सोडत होते. आता या ठिकाणी सोडत याचा अर्थ काय झालेला आहे? सोडत. आता सोडत होते म्हणजेच काय की आता 7वी पर्यंत तिथं बोर्डिंग त्यांनी काढलेलं होतं. सुरुवातीला 4थी पर्यंत असणारी शाळा नावलौकिक मिळवून नवनवे उपक्रम घडवून 7वी पर्यंत आणली. आणि आता काय झालं होतं की ती जी शाळा आहे ती 7वी पर्यंत त्या बोर्डिंगमध्ये राहणारी मुलं आता 7वी पास होऊन ते सोडत होते. काहीले तर गुरुजीनंच मास्तर म्हणून दुसऱ्या गावाले लावून दिलं होतं. बघा, काही मुलांना तर त्यांनी शिक्षक म्हणून दुसऱ्या गावांना पाठवून दिलेलं होतं, कारण त्यावेळी 7वी नंतर शिक्षक होता येत होतं. आणि मग काही जणांना तर त्यांनी स्वतः मास्तर म्हणून नोकरी देखील लावण्यासाठी प्रयत्न केले, नोकरी लावून दिलेली होती. पोरं पोटा पाण्याले लागले तरी गुरुजीले भुलले नव्हते. बघा, या ठिकाणी पोटा पाण्याला लागणे, पोटा पाण्याला लागणे म्हणजेच काय? एखादा कामधंदा नोकरी याच्यामध्ये ते पूर्णपणे स्वतःचा व्यवसाय वगैरे चालू करणे, नोकरी कामधंदा त्यांना मिळणे, अशा प्रकारे पोटा पाण्याला लागले होते. तरी पण ते गुरुजीला भुलले नव्हते. म्हणजेच काय घ्यायचा अर्थ या ठिकाणी? विसरले नव्हते. आणि मग नाही निदान ते आखाडीले आपले नारळ घेऊन पाया लागलाले येत होते. बघा, ते आपल्या गुरुजींना विसरत नव्हते. आता आखाडीले म्हटलेलं आहे पहा. आखाडी म्हणजेच काय? आषाढी. आणि त्याबरोबरच काय आहे? आषाढीला काय असते की गुरुपौर्णिमा. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते. आणि गुरुपौर्णिमेला ती सगळी मुलं गुरुजींना न विसरता नारळ घेऊन यायची. म्हणजेच एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती सगळी मुलं गुरुपौर्णिमेला भेटायला यायची, एकमेकांशी संवाद साधायची आणि आपल्या गुरुजींच्या समोर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत होती. निदान आखाडीला तरी म्हणजेच काय? कामधंद्यानिमित्त कितीही व्यस्त जरी ती मुलं असली तरी देखील ती काय करायची? गुरुपौर्णिमेला यायची आणि गुरुजींना नतमस्तक व्हायची. गुरुजी त्याची चौकशी करत होते आणि नव्या दमानं ते आपापल्या कामावर जात होते. आल्यानंतर गुरुजी प्रत्येकाची विचारपूस ख्याली खुशाली विचारणं, जाता जाता गुरुजी तुम्ही आमच्या गावाले जरूर या असा आग्रह करत होते. बघा, येणारा त्यांचा प्रत्येक विद्यार्थी काय करायचा की तुम्ही या, आमच्याही गावाला या, म्हणजे आम्हाला भेटण्यासाठी या, अशा प्रकारचा आग्रह प्रत्येक जण करत होते. आजपर्यंत आपण ही जी कथा आतापर्यंत पाहिलेली आहे त्या प्रत्येक कथेच्या भागातून आपल्याला एकच दिसलंय की निस्वार्थीपणे राहणारे हे बापू गुरुजी, त्यांच्या डोक्यात एकच ध्यास होता की आपण या गावाला सुधारलं पाहिजे, या गावाचा विकास केला पाहिजे आणि गावामध्ये प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे. हा एक विचार त्यांच्या मनामध्ये ध्यास होता. स्वतःचा विचार कधी केला नाही. आणि आता मात्र अगदी स्वतःचा मुलगा गेला तरी देखील ते खचले थोडा वेळ, पण पुन्हा काय केलं की नव्या दमानं सुरुवात केली. गावाचा विकास करण्यासाठी ते सतत प्रयत्नरत होते. आता इथून पुढचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू.